युद्धाच्या 11व्या दिवशी युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षाचे वीर भीष्माला वंदन करण्यास आले होते. तेव्हा त्यांनी झाली तेवढी हानी पुरे झाली आणि युद्ध बंद करून संधी करण्याची सूचना दुर्योधनाला केली. पण दुर्योधनाला ते पटणं शक्यच नव्हतं. कौरवांनी सर्वांच्या अनुमतीनं द्रोणाचार्यांना सेनापती पदाचा अभिषेक केला. त्या दिवशी निकराचे युद्ध झाले, तरीही दुर्योधनाने द्रोणाचार्यांची भरसभेत निर्भत्सना केली. युद्धाच्या 13व्या दिवशी कौरवांच्या काही योद्ध्यांनी अर्जुनाला आव्हान देऊन दूर केले. द्रोणाचार्यांनी इकडे चक्रव्यूहाची रचना केली होती. ते भेदण्याची विद्या अर्जुन, कृष्ण, दृष्टद्युम्न आणि अभिमन्यू याशिवाय कोणालाच अवगत नव्हती. अभिमन्यूने आत शिरणे त्याला सहज शक्य झाले असले तरी बाहेर पडण्याची कला माहीत नसल्याचे सांगितले. मात्र आम्ही तुझ्या पाठोपाठ आहोत असे सांगत युधिष्ठिराने त्याला चक्रव्यूह भेदण्याची आज्ञा केली. दुर्योधन, कर्ण, शकुनी, कृप इत्यादी योद्धे चक्रव्यूहाच्या मध्यभागी होते आणि स्वतः गुरु द्रोण त्याच्या मुखापाशी. द्रोणाचार्यांचा आश्चर्यकारक पराभव करीत अभिमन्यूने चक्रव्यूह भेदला. त्यांच्या मागोमाग भीमासह पांडव, दृष्टद्युम्न, सात्यकी इत्यादी चक्रव्यूहामध्ये शिरले. कौरव सेनेची दाणादाण उडवली. शल्याला मूर्छित करून अभिमन्यू व्यूहाच्या केंद्राकडे झपाट्याने निघाला. मात्र जयद्रथाने आपला रथ त्याच्या आणि पांडवांच्या रथाच्या मध्ये घातला. त्याने शंकराकडून मिळवलेला वर अभिमन्यूचा काळ ठरला. शंकराच्या वरामुळे पांडवांचे त्याच्या पुढे काही चालेना. त्यांच्या सेनेत आणि अभिमन्यूच्या रथातलं अंतर वाढत गेलं. एकाकी अभिमन्यू व्यूहाच्या ऐन गाभ्यात पोचला. त्याने दुर्योधनाचा पराभव केला. दुःशासनाला मूर्छित केलं, कर्णाला विरात केलं. एकट्या दुकट्याने त्याला आवर घालता येत नाही असं पाहून द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, कृप, कृतवर्मा, बृहद्बल अशा 6 महारथींनी त्याच्यावर एकदम हल्ला चढवला. वीर अभिमन्यूने त्या 6 कसलेल्या महारथींना तोडीस-तोड प्रत्युत्तर दिले. पण एक बालक आणि 6 महायोद्धे यांच्या विषम युद्धात जे व्हायचे तेच झाले. कर्णाने त्याचे धनुष्य तोडले, कृतवर्म्याने घोडे ठार केले, कृपाने सारथी. तेव्हा हातात ढाल तलवार घेऊन तो रथाखाली उतरला. द्रोणाने अमोघ बाण मारून त्यांची तलवार मोडली, तर कर्णाने ढालीचे तुकडे केले. तरी मोडलेल्या रथाचे चाक हातात घेऊन त्याने शत्रूला मागे हटवले. थोड्याच वेळात त्या चक्राचे तुकडे उडाले. हातात गदा घेऊन त्याने अश्वत्थामाचा पराभव केला. दुःशासनाचा मुलगा दौशासनीचे आणि त्याचे घनघोर द्वंद्व युद्ध झाले. वर्मी प्रहार बसून दोघेही एकाच वेळी मूर्छित होऊन पडले. दौशासनी प्रथम शुद्धीवर आला. त्याने बेशुद्ध अभिमन्यूच्या मस्तकावर गदा प्रहार करून मस्तक छिन्न विच्छिन्न करून टाकले. त्या महायोद्ध्यांच्या गराड्यात त्या असहाय्य अवस्थेतील बालवीराने प्राण सोडले. कौरवांनी आनंदाने शंखनाद केला. दुसऱ्या टोकावर युद्ध संपवून येणाऱ्या अर्जुनाला अनेक अपशकुन झाले. शिबिरात आल्यावर त्याला अभिमन्यूच्या वीरमरणाची बातमी कळली. त्याच्या शोकाला पारावार राहिला नाही. जयद्रथाने त्यांना कसे अडवले वगैरे सांगून त्याला शांत करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. याच वेळी जयद्रथाने अभिमन्यूच्या कलेवराला लाथ मारल्याचे वृत्त येऊन थडकले. ते ऐकून अर्जुनाने संतप्तपणे प्रतिज्ञा केली. त्या पापी जयद्रथाचा शिरच्छेद उद्या सूर्यास्तापूर्वी मी जर केला नाही तर मी चितेत प्रवेश करून आत्मार्पण करीन. प्रतिज्ञेचे वृत्त कौरवांना समजले. जयद्रथ भीतीने पळून जाण्याचा बेत करू लागला. तेव्हा दुर्योधन, कर्ण, द्रोण इत्यादींनी त्याला संरक्षण देण्याचं वचन देऊन थांबवून घेतलं. युद्धाच्या 14व्या दिवशी अर्जुनाचा आवेश काही वेगळाच होता. साऱ्या कौरव महारथ्यांनी वेढलेल्या जयद्रथाला त्याची नजर सतत शोधत होती. अर्जुनाची प्रतिज्ञा फोल करण्याच्या एकाच ईर्षेने कौरव लढत होते. मात्र अर्जुनासमोर कोणाचाच निभाव लागेना. द्रोणाचार्यांना वळसा घालून कृष्णाने अर्जुनाचा रथ पुढे काढला. जयद्रथाला शोधत अर्जुन कौरव सेनेची लांडगेतोड करीत कौरव सैन्यात घुसत चालला होता. सूर्यास्त होण्याची वेळ आली तरी जयद्रथ दिसेना. कौरव महारथ्यांच्या पिछाडीला तो लपून राहिला होता. एकंदर रागरंग ओळखून कृष्णाने योग सामर्थ्याने सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण केला.
अंधार पडला त्याबरोबर कौरव सेनेत जल्लोष उसळला. गैरसावध जयद्रथ पुढे आला. त्याचबरोबर कृष्णाने आपली माया काढून घेऊन सूर्य प्रकट केला आणि ओरडला, पार्था, हा सूर्य आणि हा जयद्रथ. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली.